आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पूर्ण बायबल पान नंबर 161 प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 4 आणि 5 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा। कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि मरणातून जिवंत उठलेला प्रभू 40 दिवस पर्यंत आपल्या शिष्यांना दर्शन देत होता, त्यांच्याबरोबर बोलत होता आणि त्यांना देवराज्याच्या भरपूर गोष्टी तो त्यांना शिकवत होता। इथे असं म्हटलेलं आहे की ह्या 40व्या दिवसाच्या काळातला हा प्रसंग आहे की तो म्हणजे प्रभू येशू आणि ते म्हणजे त्याचे शिष्य, तो आणि ते म्हणजे प्रभू आणि त्याचे शिष्य हे एकत्र जमलेले असताना प्रभूने त्यांना अशी आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, हे शहर सोडून बाहेर पडू नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलेला आहे। कारण प्रभूने ही गोष्ट त्यांना अगोदर सांगितली होती की तुम्हाला देव पिता देणगी देणार आहे, म्हणून आता प्रभू सांगतोय की ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलेला आहे तिची वाट पहा। कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु तुमचा बाप्तिस्मा लवकरच पवित्र आत्म्याने होईल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हे जे प्रभू येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं तेच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुद्धा सांगितलं होतं। बाप्तिस्मा करणारा योहान हा प्रभू येशू ख्रिस्त जगात यायच्या अगोदर देवाने पाठवलेला संदेष्टा होता आणि तो जगाला निरोप घेऊन आला होता की मुक्तिदाता लवकरच जन्माला येणार आहे, तारणारा जन्माला येणार आहे, तुम्हाला पापातून सोडवणारा जन्माला येणार आहे, हा संदेश घेऊन देवाने योहानाला पाठवलं होतं। आणि जेवढ्या जेवढ्यांना पापी मार्गापासून मागे वळायचं होतं, ज्यांना ज्यांना पापी रस्ता सोडायचा होता आणि ज्यांना ज्यांना आपली अंतःकरणं देवाकडे वळवायची होती, त्या सगळ्यांना योहान पाण्यामध्ये बुडवून काढत असे। कारण ज्याप्रमाणे आपण पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपलं शरीर शुद्ध होतं, त्याप्रमाणे योहान त्यांना पाण्यात म्हणजे नदीत, यार्देन नदीत बुडवून काढत असे, अशा अर्थाने की आता तुमची पाप पुसली जाणार आहेत, तुम्ही तुमच्या पापातून मुक्त होऊन नवीन झालेला आहात आणि पाण्याने तुमचं नवीकरण झालेलं आहे। ते एक प्रतीक म्हणून योहान त्यांना पाण्याचा बाप्तिस्मा देत असे।
पण त्यावेळेला योहान त्यांना सांगत होता, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, पण माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीतरी माझ्या मागून येत आहे, माझ्यापेक्षा मोठा, माझ्यापेक्षा सामर्थ्यशाली, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीतरी माझ्या मागून येत आहे आणि तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहानाने ही साक्ष अगोदरच देऊन ठेवली होती की मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करत आहे, पण माझ्या मागून समर्थ असा जो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करणार आहे. आणि येशू स्वतः या जगात आल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की योहान पाण्याने बाप्तिस्मा करत होता, पण तुमचा बाप्तिस्मा लवकरच पवित्र आत्म्याने होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त शिष्यांच्या बरोबर असेपर्यंत शिष्यांचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने काही झाला नाही, पण येशूने त्यांना असं सांगितलं होतं की ह्या शहरात थांबून राहा, वाट बघा, देव ते तुमच्यासाठी करणार आहे, ते होईपर्यंत थांबून राहा. आणि 40व्या दिवशी येशू ख्रिस्त वर स्वर्गात चढून गेला. शिष्य बघत होते की आमचा प्रभू वर 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 आकाशात कसा जात आहे. आणि बायबल म्हणतं की मेघांनी त्याला त्यांच्या दृष्टीआड केलं. प्रभू मेघाच्या आड गेला, ढग आले आणि प्रभू दिसायचा राहिला. 40वा दिवस होता आणि शिष्यांच्या डोक्यात ते शब्द होते, प्रभूने सांगितलं आहे यरूशलेम सोडून जाऊ नका, हे या शहरातून बाहेर पडू नका, कारण आपल्याला काहीतरी स्वर्गीय सामर्थ्य, स्वर्गीय भेट, स्वर्गीय देणगी, पवित्र आत्मा मिळणार आहे. आणि म्हणून ते वाट बघत होते, ते प्रार्थना करत होते, एक चित्ताने देवाची उपासना करत होते. आणि बायबल म्हणतं की 50वा दिवस उजाडला आणि ज्या घरात ते प्रार्थना करत जमले होते ते संपूर्ण घर देवाच्या सामर्थ्याने भरून गेलं आणि त्या घरात असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया, 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 हालेलुया. हा 50वा दिवस म्हणजे पेंटेकॉस्टचा दिवस, ज्या दिवशी शिष्य घरात एकत्र प्रार्थना करत होते आणि ते वाट पाहत बसले होते की प्रभू आम्हाला सांगून गेलेला आहे की आम्हाला देव पिता ती देणगी देणार आहे, ते सामर्थ्य आम्हाला मिळणार आहे, पवित्र आत्म्याने आमचा बाप्तिस्मा होणार आहे. तो होईपर्यंत आम्हाला या शहरातून बाहेर पडायचं नाहीये. आणि म्हणून ते थांबून होते, वाट पाहत होते. आणि त्या दिवशी जेव्हा हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला, सगळे शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले, तेव्हा शिष्यांना फार मोठं दैवी सामर्थ्य प्राप्त झालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळे शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले. ते वेगवेगळ्या भाषा बोलायला लागले. त्यांच्या अंगातली भीती निघून गेली, त्यांच्या हृदयातली भीती निघून गेली, अस्वस्थता निघून गेली. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे त्यांना मोठी हिम्मत आली, मोठा धीर आला. आणि ज्या वेळेला हे सगळे शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले होते तेव्हा आजूबाजूचे लोक धावत आले, काय झालं बघण्यासाठी. हा आवाज कसला चाललाय, हा गोंधळ कसला चाललेला आहे ते बघण्यासाठी आले. आणि त्यांनी बघितलं की शिष्य अगदी दारू प्यालेल्या लोकांसारखे झोकांड्या खात आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलत आहेत. आणि त्या शिष्यांची सगळी अवस्था पाहून लोक आपसात बोलायला लागले की यांनी तर दारू प्यालेली आहे, हे सगळे मद्यप्राशन केलेले लोक आहेत, म्हणून यांनी एवढा गोंधळ घातलेला आहे. त्यावेळेला येशूचा प्रमुख शिष्य पेत्र उभा राहून म्हणाला, तुम्ही असं समजू नका की आम्ही दारू प्यालेली आहे, आम्ही दारू घेतलेली नाही, आम्ही देवाच्या आत्म्याने परिपूर्ण झालेलो आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि पेत्राने त्या लोकांना आठवण करून दिली की योएल संदेश त्याच्याद्वारे देवाने सांगितलं नव्हतं काय की शेवटच्या काळी मनुष्य मात्रावर मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन, मी सगळ्यांना माझ्या आत्म्याने भरून काढीन. तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील, तुमचे दास आणि दासी, तुमचे नोकर चाकर यांना पण मी पवित्र आत्म्याने भरून काढेन. शेवटल्या काळी
काळी मनुष्य मात्रावर मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन. हे देवाने शेकडो वर्षापूर्वी योएल संदेश त्याच्याद्वारे सांगितलं होतं. त्या दिवशी पेत्राने लोकांना आठवण करून दिली की हे तर देवाने अगोदर सांगितलं होतं की देव त्याच्या आत्म्याचा वर्षाव करून आम्हाला भरून काढणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्या पेंटेकॉस्टच्या दिवसापासून म्हणजे 50व्या दिवसापासून स्वर्गातून पवित्र आत्म्याच्या वर्षावाची सुरुवात झाली. आजच्या दिवसापर्यंत आपण 2020 सालामध्ये आहोत. एक दिवस असा गेला नाही ज्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव थांबला. पूर्ण इतिहासात पेंटेकॉस्टच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत एक दिवस असा गेला नाहीये ज्या दिवशी देवाने आत्म्याचा वर्षाव केला नाही. गेली 2000 वर्षे देव आकाशातून पवित्र आत्म्याचा वर्षाव करत आहे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरून काढत आहे. आणि हेच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य संपूर्ण जगामध्ये काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही इथे काही भावा बहिणींना ओरडताना किंचाळताना बघताय. हे सुरू असताना बाहेरून जर कोणी अविश्वासणारे आले तर ते काय बोलतील? यांना वेळ लागलेला आहे. अगदी शिष्यांच्या बाबतीत पण तेच झालं. पेंटेकॉस्टच्या दिवशी जे काही सुरू होतं, शिष्य झोकांडा खात होते, वेगवेगळ्या भाषेत बोलत होते, संदेश देत होते, दृष्टांत सांगत होते. हे सगळं जे काही सुरू होतं त्यामुळे बाहेरचे लोक त्यांना बघायला आले आणि ते म्हणतात की आणि दारू प्यालेली आहे. पण योएल संदेश त्याच्याद्वारे देवाने हा संदेश अगोदरच दिला होता की शेवटल्या काळात मी हे करणार आहे. मी लोकांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करणार आहे. ते संदेश देणार आहेत, त्यांना दृष्टांत दिसणार आहेत इथपर्यंत की तुमच्या नोकरांवर सुद्धा मी आत्म्याचा वर्षाव करणार आणि त्यांना सुद्धा पवित्र आत्म्याने भरून काढणार. हालेलुया, हालेलुया. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या पेंटेकॉस्टच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काम करत आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवनात हे सामर्थ्य काम करत आहे. आज येशूचं नाव जगात पुढे जात आहे. मोठे चमत्कार घडत आहेत, मोठी अद्भुत घडत आहेत. एकाच कारणामुळे देवाने पवित्र आत्म्याचा वर्षाव सुरू ठेवलेला आहे. तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाठवत आहे आणि जे जे काही घडत आहे, जी काही अद्भुत जे काही काम घडत आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडत आहे. हालेलुया. मग आजारमुक्ती असू द्या, व्यसनमुक्ती असू द्या, दुःखमुक्ती असू द्या, कोणतंही अद्भुत असू द्या, कोणताही चमत्कार असू द्या, कोणताही महत्कृत्य असू द्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणत्याही पापी हृदयाचं परिवर्तन असू द्या, या सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा डोळ्यांनी न दिसणारी व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त मानवी रूपात जगात होता. तो डोळ्याने दिसत होता. लोक त्याच्या अंगाला हात लावायचे, लोक त्याच्याकडे पाहायचे, लोक त्याच्याशी बोलायचे. पण पवित्र आत्मा अशी व्यक्ती आहे जी डोळ्याने दिसत नाही, पण हे त्याचं काम आहे ज्याद्वारे तो त्याचं अस्तित्व सिद्ध करून देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा डोळ्यांनी दिसत नाहीये, पण तो त्याचं अस्तित्व त्याच्या कामांच्या द्वारे दाखवून देतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या शेवटच्या काळात ज्याला ज्याला सैतानाच्या हातातून वाचायचं आहे, ज्याला ज्याला येशूचा हात धरून स्वर्गाच्या रस्त्याने चालायचं आहे, त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरून जाणं आवश्यक आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय कोणताही माणूस स्वर्गाच्या रस्त्यावरून चालू शकत नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय कोणताही माणूस या दैवी वचनांचं पालन करू शकत नाही. पवित्र आत्मा प्राप्त झाल्याशिवाय कोणताही माणूस जगापासून वेगळा होऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी खूप लोक इथे अगदी नियमितपणे प्रार्थनेला येतात. तुम्ही नियमितपणे प्रार्थनेला येता, टाळ्या वाजवता, गाणी गाता, स्तुती करता, देवाची उपासना करता, प्रवचन ऐकता.
आणि तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा मस्त हातामध्ये रिमोट घेऊन टी व्हीवरची सिरियल सुरू करता, बरोबर ना? इकडे तुम्ही हालेलुया बोलता आणि घरी गेल्यानंतर हातात रिमोट घेऊन तुम्ही सिरियल सुरू करता. जगातल्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्हाला बघायला वाटतात. म्हणजे तुम्ही आत्म्यामध्ये दुबळे आहात. तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. ज्याला हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालेलं आहे त्याला त्या सिरियल बघायची थोडी सुद्धा इच्छा होणार नाही. अशा लोकांनी साक्षी दिलेल्या आहेत. अशा साक्षी दिलेल्या आहेत की पूर्वी सिनेमा बघायचं वेड होतं, सिरियल बघायचं वेड होतं, पण आत्ता त्या गोष्टींकडे बघायला पण वाटत नाही. कुणाला बघायला वाटत नाही? ज्याच्या आतमध्ये पवित्र आत्मा आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. दारुडे किती लोकांनी साक्षी दिल्या. पूर्वी लोक समजवायचे, नातेवाईक समजवायचे तरी दारू सोडत नव्हते, मारायचे तरी दारू सोडत नव्हते. आत्ता काय झालं? आत्ता दारू बघितली की वीट येतो आणि दारूच्या वासाने उलटी येते. हा बदल कोणी केला? कसा केला हा बदल? गेल्या आठवड्यामध्ये एका पुरुषाने, एका बंधूने ते साक्ष दिली. 65 वर्ष वय आहे त्यांचं. गेली 42 वर्षे रोज दारू प्यायचे. किती वर्षे? जोरात बोला. जागे आहात ना तुम्ही? 42 वर्षे. 42 म्हणजे किती हो? 42 म्हणजे अजून कठीण झालं. 40 आणि 2 42 वर्षे दारू पिणारा एक वयस्कर माणूस गेल्या आठवड्यात या स्टेजवर उभा होता आणि त्याने सांगितलं, आज माझं वय 65 वर्ष आहे. गेली 42 वर्ष मी अखंड दारू पित होतो आणि नुसता दारू पित नव्हतो, दारू प्याल्यानंतर सैतानासारखा वागायचो, घरातल्यांना मारायचो, शिव्यागाळी करायचो, शेजाऱ्यांशी भांडण करायचो आणि माझी बायको, माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी, जावई कोणी माझ्याशी बोलायला हिम्मत करत नव्हते. कारण कोणी बोलायची हिम्मत केली की मी त्यांना मारहाण करायचो. कोणी मला बोलायची हिम्मत करत नव्हते. काय झालं? हा माणूस म्हणतो, मी स्वतः पण वैतागलो होतो की ही दारू सुटेल कधी. खूप प्रयत्न केले पण माझी दारू काही केल्या सुटत नाही. घरातल्या लोकांचा मला बोलायचा इलाज नाही कारण मी त्यांना मारायचो आणि 42 वर्ष अखंड मी दारू पित राहिलो. मला या प्रार्थनेविषयी माहिती मिळाली. मी ते प्रार्थनेला आलो. मी विश्वासाने रडून देवाकडे प्रार्थना केली आणि काय चमत्कार, 1 महिना झाला मी दारूला हात लावलेला नाहीये. 1 महिना झाला मी दारू प्यालेली नाहीये. आणि पुढे ते म्हणतात, आता दारूकडे बघितल्यानंतर मला उलटी येते. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे अजून मोठी साक्ष. हा माणूस म्हणतोय, पूर्वी घरचे लोक मला घाबरायचे, आता मी त्यांना घाबरतो. हालेलुया. म्हणजे लांडगा मेंढरू बनला. पूर्वी लांडगा होता, आता मेंढरू बनला. कसा बनला? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. ही मानवी ताकद नाहीये, ही मानवी ताकद नाहीये, ही सर्व समर्थ देवाच्या पवित्र आत्म्याची ताकद आहे. पवित्र आत्म्याची ताकद जी लांडग्याला मेंढरू बनवू शकते. हालेलुया. प्रार्थनेत येणारे खूप सारे बंधू असे आहेत जे पूर्वी मारामारी करायचं काम करायचे, मारामारी, आणि बायकोपासून सगळे त्यांना घाबरायचे. आत्ता त्यांची अवस्था अशी आहे की ते बायकोला घाबरतात. पवित्र आत्मा माणसाला बदलून टाकतो, बदलून टाकतो. लांडगा मेंढरू बनून जातो. आज पूर्ण जगात हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काम करत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे काही तुम्ही इकडे घडताना पाहत आहात ते फक्त इथेच घडत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतभर आणि जगभर हे काम घडत आहे. पण हे जे काही काम घडत आहे हे माणूस करत नाहीये, पवित्र आत्मा करत आहे.
त्या 50व्या दिवसापासून आतापर्यंत अखंड पवित्र आत्म्याचा वर्षाव सुरू आहे, पवित्र आत्म्याचं काम सुरू आहे, कारण हा शेवटचा काळ आहे. आणि देवाने अगोदरच सांगितलं होतं की शेवटच्या काळी मी मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन. तो वर्षाव करत आहे. जे काही तुम्ही काम बघत आहात हे सगळं अद्भुत काम त्या पवित्र आत्म्याचं काम आहे. हे सामर्थ्य त्याचं आहे, ही शक्ती त्याची आहे. तो अशी व्यक्ती आहे जी डोळ्याने दिसत नाहीये, पण तो कामांच्या द्वारे पुरावे देत आहे की तो हजर आहे, त्याचं काम सुरू आहे. आणि या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळेच जगभर येशूचं नाव पुढे जात आहे, येशूचं नाव पुढे जात आहे, जगभर येशूचं नाव पुढे जात आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे येशू म्हणाला की योहानाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, पण लवकरच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा आम्हाला बदलून टाकतो, पवित्र आत्मा आम्हाला लांडग्यापासून मेंढरू बनवतो, पवित्र आत्मा आमचं वाकडं हृदय सरळ करतो. पवित्र आत्मा फक्त आमचं शरीर बदलत नाही, आमचं हृदय बदलतो, आमचा आत्मा बदलतो. पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्याने भरून काढतो. त्यामुळे आम्हाला जगातल्या कशाला घाबरायची गरज उरत नाही, कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज उरत नाही. गेल्या आठवड्यामध्ये एका बहिणीने ते साक्ष दिली होती. ही बहीण म्हणते तिच्या मुलाचं लग्न होऊन 9 वर्षे झाली, मूलबाळ नव्हतं. तिने मार्च 2019 म्हणजे आता मागच्याच वर्षामध्ये इथे तिच्या सुनेच्या नावाने प्रार्थना विनंती लिहून टाकली की तिला बाळ व्हावं म्हणून. 9 वर्षे त्यांना बाळ नव्हतं. खूप उपचार झाले, खूप भक्ताकडे गेले, फरक पडला नाही. मार्च महिन्यामध्ये तिने प्रार्थना विनंती लिहून टाकली आणि 26 डिसेंबरला देवाने तिला मुलगा देऊन आशीर्वादित केला. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःच्या ताकदीने जगायचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या ताकदीने जगाल तर हराल, कोसळून जाल आणि उद्ध्वस्त व्हाल. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करून घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याने भरून जा, पवित्र आत्म्याने स्वतःचं नवीकरण करा. कारण जेव्हा तो देवाचा आत्मा तुमच्या मध्ये येईल तेव्हा तो तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल, पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्हाला कसली भीती राहणार नाही, कसली चिंता राहणार नाही. तुम्ही दुबळे असणार नाही, जगासाठी तुम्ही दुबळे आहात, पण देवाच्या सामर्थ्याने तुम्ही मजबूत बनाल, तुम्ही सशक्त बनाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला देण्यासाठी, प्रत्येकाला देण्यासाठी देवपिता उत्सुक आहे. परमेश्वर पिता प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरण्यासाठी उत्सुक आहे. प्रश्न आमचा आहे, आम्हाला पवित्र आत्मा हवा आहे की नको आहे. ज्याला तो हवा आहे त्याला बायबल म्हणतं, येशू स्वतः म्हणाला, तो आत्मा मोजून मापून देत नाही, विपुलपणे देतो, भरपूर देतो, मोठ्या प्रमाणात देतो. हे सामर्थ्य, हे काम पवित्र आत्म्याचं आहे. पवित्र आत्मा तुमच्या जीवनात आल्यानंतर संपूर्ण जीवन बदलून जाईल. अंधार निघून जाईल, अज्ञान निघून जाईल, समस्या निघून जातील, भीती निघून जाईल, चिंता निघून जाईल. येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर शिष्य बंद खोलीत प्रार्थना करत होते. त्यांच्या मनात भीती होती. कसली भीती? ह्या लोकांनी आमच्या प्रभूला क्रूसावर मारलं, ते आम्हालाही मारतील. त्यांनी आमच्या प्रभूचा प्राण घेतला, ते आमचाही प्राण घेतील. भीती, घाबरून गेले होते आणि भीतीने बंद खोलीत प्रार्थना करायचे, उघड्यावर प्रार्थना करायची हिम्मत होत नव्हती. पण जेव्हा पवित्र आत्मा मिळाला तेव्हा ही भीती कुठच्या कुठे निघून गेली. ते त्या बंद खोलीतून बाहेर पडले आणि अगदी उघडपणे येशूच्या नावाचा प्रचार करू लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शिष्यांनी मोठमोठे चमत्कार देवाच्या सामर्थ्याने करून दाखवले, मोठी अद्भुत करून दाखवली. त्या येशूच्या शिष्यांनी जे काम सुरू केलं ते आजपर्यंत सुरू आहे. ते वाढत गेलं, वाढत गेलं, बंद तर झालंच नाही, उलट अधिक पसरत गेलं. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूवर विश्वास ठेवा आणि पवित्र आत्मा मिळवा. दुबळं जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हाला बोलावलेलं नाहीये. दुःखात राहण्यासाठी आणि रडत राहण्यासाठी देवाने तुम्हाला बोलावलेलं नाहीये. निराश जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हाला बोलावलेलं नाहीये. असं जीवन जगा जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलं असेल. पेत्राने लंगड्या भिकाऱ्याला सांगितलं, तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोनं रूपं काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. एका क्षणात लंगड्या भिकाऱ्याच्या पायामध्ये बळ आलं. तो उडी मारून उठला आणि चालू लागला. हालेलुया, 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 हालेलुया. कोणती हिम्मत, कोणती ताकद, कोणतं सामर्थ्य ज्या माणसाकडे सोनं रूप नाहीये, तो माणूस एवढा आनंदी असू शकतो, एवढा हिमती असू शकतो. काही लोक म्हणतात मी गरीब आहे ना म्हणून माझी ताकद कमी आहे. तुम्ही कशाने गरीब आहात? पैशाने, सोन्या रूपाने, संपत्तीने? ही गरिबी बघू नका. तुमच्याकडे जर पवित्र आत्मा आहे तर तुम्ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात. सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. ज्या पेत्राकडे सोनं रूप नव्हतं तो पेत्र चर्चचा प्रमुख बनला आणि आंधळ्याला लंगड्याला बोलू शकला की तुला मी सोनं रूप देऊ शकत नाही, पण जे आहे ते देतोय. काय आहे? माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. पेत्राच्या बाबतीतला बायबलमध्ये प्रसंग लिहिलेला आहे. पेत्राला धरलं होतं आणि तुरुंगात डांबून ठेवलं होतं. हेरोद राजाने ठरवलं होतं याला मारायचं, लोकांसमोर ठार करायचं. त्याच्या अगोदर येशूचा शिष्य याकोब याला हेरोदाने मारलं होतं आणि आता त्याची योजना होती पेत्राला पण लोकांच्या समोर मारून टाकायचं. जेव्हा मारायचा दिवस ठरला होता, बायबल म्हणतं त्याच्या आदल्या दिवशी पेत्र तुरुंगामध्ये पहारेकऱ्यामध्ये गाढ झोपला होता. बोला, ज्याला माहित आहे उद्या मी मरणार तो झोपू शकतो. पहारेकरी बिचारे जागे होते. हा माणूस उद्या मरणार, हा माणूस उद्या मरणार, ते जागे आहेत आणि जो मरणार आहे तो गाढ झोपलेला आहे. तो का गाढ झोपलेला आहे? उद्याचा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, मी मरणार आहे. अख्खी रात्र त्याने रडून 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 काढायला पाहिजे होती. प्रभो, तुझ्यासाठी मी सगळं केलं आणि मी एवढ्या लवकर मरणार? मी अजून म्हातारा पण झालो नाही रे. माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, माझी सासू सासरे आहेत, कोण बघेल त्यांना? तो रडत बसला नाही. बायबल म्हणतं की ज्या दिवशी त्याला मारायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी तो गाढ शांतपणे पहारेकऱ्यांच्या मध्ये झोपला होता. पहारेकरी त्याला सांभाळत आहेत, त्याच्यावर लक्ष ठेवत आहेत आणि तो मात्र गाढ झोपलेला आहे. ही शांती जगिक नाहीये, दैवी शांती आहे, स्वर्गीय शांती आहे. मी जिवंत राहो अगर मरो पण मी प्रभूच्या बरोबर असेल. जगलो तरी प्रभूचा, मेलो तरी प्रभूचा. जगलो तरी प्रभूचा, मेलो तरी प्रभूचा. चिंता कसली, भीती कसली, रडणं कसलं, अश्रू गाळणं कसलं? उद्या जो मरणार आहे तो आज रात्री तुरुंगात गाढ झोपला आहे. आणि बायबल म्हणतं देवाने स्वर्गातून देवदूत तिकडे पाठवला आणि देवदूताने पेत्राच्या कुशीवर थापटलं, उठ लवकर, जागा हो. पेत्राने डोळे उघडले, काय घडतंय, हे कोण आलेले आहेत? देवदूत म्हणाले बाहेर उतर. तुरुंगाचे दरवाजे उघडत गेले. पेत्राच्या हाताला बेड्या होत्या, पहिल्या त्या बेड्या पडल्या आपोआप गळून. तुरुंगाचे दरवाजे उघडत गेले, उघडत गेले, उघडत गेले. पेत्र पूर्ण बाहेर पडला आणि पूर्ण बाहेर पडल्यावर रस्त्यावर आला. त्यावेळेला देवदूत त्याला सोडून गेले आणि तो भानावर आला, कारण तोपर्यंत त्याला वाटत होतं मी स्वप्न बघतोय. तोपर्यंत त्याला वाटत होतं मी स्वप्न बघतोय. पण जेव्हा देवदूताने त्याला रस्त्यावर आणून सोडला आणि देवदूत निघून गेले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे स्वप्न नाहीये, देवाने खरोखर देवदूत पाठवून मला हेरोदाच्या हातातून सोडवलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर येशूचे आहात तर तुम्ही दहिक दुबळं
जगिक जीवन जगू शकत नाही. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तुम्हाला जगाचं जीवन जगायचं नाहीये. कसल्या सिरियल बघताय आणि कसले सिनेमा बघताय, ज्यांना उद्याची आशा नाही आणि परवाची आशा नाहीये, ते तुमच्या समोर काय सादर करतायत, ते काय बघताय. देवाने तुम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व दिलेलं आहे. तुम्ही अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात राहणार आहात. या जगात असताना देवाने त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये. बायबल म्हणतं जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. जगात सैतानाचा आत्मा काम करत आहे, तुमच्यामध्ये सर्व समर्थ देवाचा आत्मा आहे आणि तो मोठा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगाला शेवटचा काळ प्राप्त झालेला आहे. पैसा चुंबत बसू नका, पैशाकडे लक्ष लावू नका, संपत्ती आणि मालमत्तेकडे लक्ष लावू नका. पैसा कोणाला खरा आनंद देत नाही, सोनं चांदी कोणाला खरा आनंद देत नाही, या जगातली मालमत्ता कोणाला खरा आनंद देत नाही. पवित्र आत्मा मिळवा, पवित्र आत्मा मिळवा. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्याकडे काय मागावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि पहिली गोष्ट, तुम्ही त्याच्याकडे त्याचा पवित्र आत्मा मागावा. येशूने स्वतः सांगितलं, जे त्याच्याकडे मागतात म्हणजे स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणजे देव पवित्र आत्मा देण्यासाठी उत्सुक आहे. आणि जे अगदी कळकळून देवाकडे मागतात त्यांना देव भरून पवित्र आत्मा देतो. त्यांचं संपूर्ण जीवन पवित्र आत्म्याने भरून जातं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. पवित्र आत्मा तुम्हाला मिळावा म्हणून रोज प्रार्थना करा. रोज पवित्र आत्म्याने भरून जा, कारण हे जग अंधाराने भरलेलं आहे. जर आपल्यामध्ये देवाचा प्रकाश नसेल तर आपण पण अंधार बनून जाऊ. पवित्र आत्म्याद्वारे तुमची अंतःकरण प्रकाशित करून घ्या, ज्यामुळे जगाचा अंधार तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही. येशूविषयी योहानाने साक्ष दिलेली आहे, हा प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही. तो देवपुत्र होता, तो प्रकाश होता, तो जगाच्या अंधारात आला, अंधार त्याला ग्रासू शकला नाही. पण आपण पापी माणसं आहोत, अंधार आपल्याला पटकन ग्रासतो. पटकन म्हणजे चुकीची गोष्ट असेल ना तिकडे पटकन आपलं लक्ष जातं. चुकीच्या गोष्टीकडे आपले पाय लवकर वळतात. अंधार आपल्याला ग्रासतो कारण आपल्या हाडा मांसामध्ये पाप आहे. म्हणून पवित्र आत्म्याने भरून जा. पवित्र आत्म्याचा प्रकाश जेव्हा तुमच्यामध्ये असेल तेव्हा जगातला अंधार तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. हे अभिवचन येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना दिलं आहे की तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला देव पवित्र आत्म्याने भरून काढतो, अशासाठी की या जगाच्या अंधारात तो अंधार बनून जाऊ नये, तर तो प्रकाशित बनावा, यशस्वी बनावा आणि त्याचं जीवन देवाच्या गौरवाने आणि सामर्थ्याने भरून जावं. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.